नमस्कार मित्रांनो, आजची घटना राजस्थानमधील आहे. राजस्थानच्या झंझानू जिल्ह्यातील शांत गावात घडली एक अशी घटना जी ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. एका वृद्ध पतीच्या आयुष्याचा खेळ झाला त्याच्या स्वतःच्या बायकोच्या वासनेमुळे. प्रेमप्रकरण आणि खुनाचा हा थरारक किस्सा तुम्हाला हादरवून सोडेल. राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील एक गाव. या गावात लोकांचं राहणीमान साधं होतं. कुणी शेतात काम करत होतं तर कुणी व्यवसाय करत होतं. गावच्या कडेला एक छोटंसं घर होतं. तेथे अनुपम सिंग यादव आणि त्यांची बायको पूनम हे दोघे राहत होते. अनुपम सिंग यादव शेतकरी होता. शेती आणि शेतीपूरक कामावरच त्याचा उदरनिर्वाह चालत होता. त्याची बायको पूनम 55 वर्षाची होती. ती दिवसभर घरचे काम करण्यात व्यस्त होती आणि तसंच नवऱ्याला शेती कामात ती मदत करायची. त्यांच्या लग्नाला आता 40 वर्षे होऊन गेली होती. सारं काही सुरळीत चाललं होतं. पण 50च्या पार पूनमच्या मनात अजूनही वासनेची आग धगधगत होती. तिचा नवरा आता 60 वर्षाचा झाला होता. तो तिला बिनाकामाचा वाटू लागला. तिला कुणीतरी तरुण आपल्या आयुष्यात असावा आणि त्याने भरभरून सुख द्यावे असं वाटत होतं. पण या वयात तिच्याकडे वासनेच्या नजरेने कोण पाहणार? अलीकडचा काळ खूपच बिघडत चालला आहे. वृद्ध महिलावरही विकारी नजर ठेवण्याचे नराधम समाजात वावरताना दिसतात. त्यातच पूनमसारखी वासनांद बाई असेल तर विचारायची गरजच नाही. तिच्या आयुष्यात आता कृष्णकुमार वय 31 हा तरुण आला होता आणि तिचे आयुष्यच बदलून गेले. कृष्णकुमार गोहाना गावात एका टँकरवर काम करत होता. त्याला गावातील घरांमध्ये पाणी पुरवण्याचे काम दिले होते. पूनमचा कृष्णकुमारशी कामानिमित्ताने संपर्क झाला. दोघांची ओळख झाली होती. काही ना काही कामानिमित्त बोलत असायचे. पण या बोलण्यातून त्यांच्या मनात काहीतरी वेगळे आहे हे तिच्या लक्षात आले. तो तरुण बाळ होता, मजबूत देहाचा होता. त्याची नजर तिच्या परिपक्व देहावरून फिरू लागली होती. त्याच्या नजरेतील वासना तिने ओळखली आणि तिच्या मनातील कामाग्नी भडकला. आता ती त्याच्याशी वारंवार बोलू लागली. तो वेळ मिळेल तेव्हा तिच्या घरी येऊ लागला. ती त्याला आपुलकीने घरात घेऊन बोलू लागली. चहापाणी करू लागली. ओळख म्हणता म्हणता दोघे एकमेकांत कधी गुंतले हे समजलेच नाही. आपल्यापेक्षा तब्बल 24 ते 25 वर्षांनी मोठ्या असलेल्या पूनमशी कृष्णा लगट करू लागला होता. कुणी नसताना तिच्याशी चाळे करू लागला. तीही त्याला साथ देऊ लागली. तसा तो पिसाळला. संधी साधून त्याने तिच्यावर झडप घातली. ती शिकार होण्यास जणू तयारच होती. तीही त्याला भिडली. मग वासनेचे वादळ आले. नाते, वय, नीतिनियम गुंडाळून ठेवून ते समागमात रंगून गेले. तिचा अग्नी शांत होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढू लागला. तो तिला नेहमीच जवळ असावा असं वाटू लागलं. त्याच्याशिवाय तिला चैन पडत नव्हती. साहजिकच तिला म्हातारा नवरा आता नकोसा झाला होता. पण आता करायचे तरी काय? अनुपम सिंग गावातून बाहेर असला की कृष्णकुमार त्यांच्या घरी येत असायचा. ही गोष्ट आता काही दिवसानंतर अनुप सिंगच्या कानावर गेली. त्याला वाटले की या वयात त्याची बायको असे काही चाळे करत नसल. पण अलीकडे तो जवळपास 2 महिन्यापासून घरीच होता. तेव्हा मात्र त्याच्या नजरेत सारा प्रकार येऊ लागला. कारण कृष्ण आला की अनुपमच्या वागण्यात बदल होत होता. कधी कधी पूनम घरातून बाहेर जात असायची आणि काही वेळाने परत येत असायची. त्यावेळी बहुतेकदा कृष्णकुमार तिला घेऊन जायचा आणि आणून सोडायचा. असं काम करायचा. हे पाहून नवऱ्याने पूनमला विचारले, तुम्ही दोघं काय करताय? तुमच्या संबंधाचा मला संशय येतो. त्यावर पूनमने तो विषय टाळला आणि कुठे असं काहीच नाही असं सांगून ती निघून गेली. पण अनुप सिंगच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले होते. त्याचा संशय वाढला आणि तो आता घरातच जास्त वेळ राहू लागला. त्याची नजर पूनमवर होती. तो तिला एकटीला कुठे सोडत नव्हता. त्यामुळे पूनम आणि कृष्णकुमार यांच्या गाठीभेटी कमी झाल्या. त्यांना शरीरसुख घेण्यात अडचण आली. आपल्या सुखात अनुप सिंगचा अडथळा ठरत आहे, त्याचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे हा विचार ते करू लागले. काही करून हा अडसर बाजूला करायचा हे त्यांनी पक्के केले होते. एक दिवस 10 जूनच्या रात्री अनुप सिंग घरी पोहोचला. तो कामावरून परत आला होता. रात्रीचा काळोख वाढला होता. त्यावेळी कृष्णकुमार घराजवळ घुमटत असलेला त्याला दिसला. याचा अर्थ तो आणि पूनम एकत्र असावे किंवा त्या रात्री दोघांचा भेटण्याचा प्लॅन असावा असा संशय अनुप सिंगला आला. त्याने कृष्णकुमारवर पाळ ठेवली. कृष्णकुमार घराजवळ एकट्याने फिरत होता. अनुप सिंगने त्याला थांबून बोलावले. दारू पिणार का असे विचारले. तो लगेच तयार झाला. पूनमने लगेचच एक कप आणून दिला. कृष्णकुमारला इशारा केला. तो ते ओळखायचे ते ओळखून गेला. तो अनुप सिंग सोबत दारू पीत बसला. हळूहळू दारूचा अंमल वाढत गेला आणि अनुप सिंग झिंगू लागला. त्याने कृष्णकुमारला आडखळत जाब विचारला, तू माझ्या घरी काय येतो? आई समान असणाऱ्या पूनमकडे का बघतो? असं तो बरळू लागला. कृष्णकुमार या संधीची वाट पाहत बसला होता. तो त्याच्या अंगावर धावून गेला. दोघांमध्ये मारामारी सुरू झाली.
पण तरुण तगड्या कृष्णकुमार समोर अनुप सिंगचे काहीच चालले नाही. त्याला खाली पाडून कृष्णकुमारने बेदम मारहाण केली. इतकंच नाही तर त्याने बाजूला पडलेला लोखंडी हातोडा उचलला आणि अनुप सिंगच्या छातीवर जोराने वार केला. एकाच फटक्यात अनुप सिंग खाली कोसळला. तरीही कृष्णकुमारचा राग शांत झाला नव्हता. त्याने पूर्ण ताकदीने आणखी एक वार केला. अनुप सिंग निपचित पडला. त्याचा मृत्यू झाला होता. आपल्या हातून खून झाला हे लक्षात येताच कृष्णकुमार घाबरला. तो त्या मृतदेहाच्या बाजूलाच बसला होता. काही वेळ त्याने विचार केला. यातून सुटण्याची एक कल्पना त्याला सुचली. त्याने या खुनाला अपघाताचे रूप देण्याचा प्रयत्न केला. अनुप सिंगचा मृतदेह उचलून रस्त्याच्या कडेला त्याने टाकला. त्यानंतर त्याने तिथून पळ काढला. अनुप सिंग रस्त्याच्या कडेला मरून पडल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्रथमदर्शनी हा अपघात वाटत होता. त्याचे कुटुंबीय आक्रोश करत होते. त्याच्या परिवारातील लोकांनी त्याचा अपघातात मृत्यू झाल्याचे पोलिसांना सांगितले. पण एकूण परिस्थिती पाहता आणि पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतर त्याचा अपघाती मृत्यू नाही तर खून झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरू लागली. दरम्यान पोलिसांच्या कानावर पूनम आणि कृष्णकुमारच्या संशयास्पद नात्याची माहिती पोहोचली. पोलिसांनी कॉल डिटेल घेण्याचे आणि इतर पुरावे तपासण्याचे काम सुरू केले. काही वेळात पोलिसांनी पूनम आणि कृष्णकुमारला चौकशीसाठी ताब्यात घेतले. दोघांकडे एकाच वेळी पण वेगवेगळी चौकशी केली. या चौकशीत दोघेही अडकले. त्यांनी सांगितले की आमच्यात प्रेमात अनुप सिंग अडथळा ठरत होता म्हणून आम्ही त्याचा खून केला. हे ऐकून पोलिसही थक्क झाले. कारण त्या दोघांबद्दल माहिती मिळाली तेव्हा पोलिसही विश्वास ठेवायला तयार नव्हते. कारण त्या दोघांच्या वयात मोठा फरक होता. तरीही पूनम आणि कृष्णकुमार यांच्यात अनैतिक संबंध असल्याचे उघड झाले. त्यांना रोखू पाहणाऱ्या अनुप सिंगची त्यांनी जीव घेतला. पण त्या दोघांनाही परिणामाची जाणीव नव्हती. फक्त क्षणिक सुखासाठी एका बाईनं आणि तिच्या तरुण प्रियकरानं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं. पतीचा जीव घेऊन हे दोघं सुखात राहतील असं वाटलं होतं. पण आज त्यांना कारागृहाची हवा खात बसावं लागतंय. मित्रांनो, अशाच सत्य घटनावर आधारित नवनवीन क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे विचार कमेंटमध्ये नक्कीच सांगा.